संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण येत्या काही महिन्यांमध्ये बदलण्याची शक्यता आहे. पण येणारा भूकंप हा राजकीय नसून सामाजिक आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC कॅटेगरीमध्ये उपवर्गीकरण होऊ शकतं आणि याच निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा चेहरा मोहरा देखील बदलू शकतो. काय आहे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण, याची सुरुवात नेमकी कशी झाली व याचा काय परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ शकतात, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात जातीशिवाय राजकारण करणं अशक्य आहे. राजकारणात जात व जातीचं राजकारण हे सर्वच राजकीय पक्ष करत असतात. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी खेळलेल्या या खेळाला राजकीय विश्लेषक सोशल इंजिनिअरिंग देखील म्हणतात. आता याच राजकारणाचा चेहरा मोहरा काही दिवसानंतर बदलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित व पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा पाया रचला. आता याच आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या संपूर्ण विषयाची सुरुवात ही 1 ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने झाली. 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या मते अनुसूचित जातींमधील काही दुबळ्या जातींना आरक्षणाचा फायदा होत नसून त्या विकासापासून वंचित राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवृत्त न्यायाधीश बिदर यांच्या अध्यक्षतेखाली या उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली. आता त्याच समितीचा अहवाल पूर्ण झाला असून त्यानुसार वर्गीकरण होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. आता साहजिकच वर्गीकरण म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अनुसूचित जातींमध्ये 13% आरक्षणात विविध गट तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर या टक्क्यांमध्ये 4 गट केले तर काही जातींना 5%, काहींना 4%, काहींना 3% असं आरक्षण मिळू शकतं. यालाच उपवर्गीकरण असं म्हणतात. सध्या अनुसूचित जातींना मिळणारं आरक्षण किती आहे व या प्रवर्गात येणाऱ्या 59 जातींची लोकसंख्या किती आहे समजून घेऊया. सध्या अनुसूचित जातीला 13% आरक्षण असून या प्रवर्गात 59 जाती येतात. बार्टी संस्थेच्या अहवालानुसार यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही महार किंवा नवबौद्ध समाजाची आहे. ही संख्या जवळपास 62% एवढी आहे. त्यानंतर मातंग समाजाची लोकसंख्या आहे 19.2%. त्यानंतर चर्मकार समाजाची लोकसंख्या 10.9% एवढी आहे. तसेच यामध्ये उर्वरित 8% इतर समाज येतात. आता अनुसूचित जातीमधील मातंग समाजातील नेत्यांची मागणी तसेच समर्थन हे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला आहे. त्यांच्या मते जे आरक्षण अनुसूचित जातींना मिळतं त्याचा फायदा हा मातंग समाजाला पाहिजे तसा होत नाही. याच्या उलट अनुसूचित जातींमध्येच असलेल्या महार किंवा नवबद्ध समाजातील लोकांना याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे वंचितातील वंचितांवर अन्याय होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे उपवर्गीकरण लागू व्हावे अशी त्यांची मागणी आहे. परंतु उपवर्गीकरणाच्या विरोधात महार व बौद्ध तसेच इतर समाजातील नेते आता एकवटताना दिसत आहेत. या विरोधकांच्या मते उपवर्गीकरणामुळे सरकार अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बिदर समिती ही फक्त सरकारने नेमलेली समिती आहे, तो काही आयोग नाही. तसेच समितीच्या अहवालाच्या आधारे आरक्षणासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही. त्यामुळे विरोधक या उपवर्गीकरणाचा विरोध करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे. ज्या समितीच्या अहवालाच्या आधारे हे उपवर्गीकरण होणार आहे तो अद्याप सार्वजनिक झालेला नाही. राज्याच्या विधिमंडळात देखील हा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्यापही हा अहवाल सार्वजनिक केला गेला नाही. तरी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सध्या उपवर्गीकरणासंदर्भात कुठलाही कायदा आणलेला नाही. तसेच व्यापक चर्चा केल्यानंतरच उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ते देखील पाहूया. माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने उपवर्गीकरण करावं. त्यामुळे पहिल्यांदा तर
शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाही आहे, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं. त्यामुळे आत्ता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही, या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही. मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी जरी उपवर्गीकरणाचा निर्णय अद्याप झालेला नाही असं म्हटलं असलं तरी या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलने व मोर्चे निघण्यास सुरुवात झालेली आहे. उपवर्गीकरणाच्या संदर्भात समर्थक व विरोधक असे दोन्हीही गट आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.